हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे खास बैलपोळा स्पेशल थाली आहे. तर ते तुम्ही बघा. त्यासाठी मी आज वरण भात भाजी आणि गुळपोळी असे बनवलेले आहे. ते कसे बनवलेले आहे ते तुम्ही बघा. मी प्रथम मेथीची भाजी घेतलेली आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यामध्ये 1-2 ग्लास असं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर ती भाजी थोडी त्याचा गाळ बसू द्यायचा. गाळ बसू दिल्यानंतर ती भाजी एका भांड्यामधून चाळणीमध्ये काढून घ्यायची. चाळणीमधून काढून घेतल्याच्यानंतर ती परत 1-2 वेळेस स्वच्छ पाण्याने नळाखाली धुवून घ्यायची. नळाखाली धुवून घेतल्याच्यानंतर जे भाजीमध्ये गाळ असतं ते गाळ सगळं निघून जातो, कारण या भाजीमध्ये माती पण खूपच असते. त्यानंतर मी एका कुकरच्या भांड्यामध्ये 2 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ घेतल्यानंतर त्यामध्ये मी पाणी टाकते. 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घेते. पाणी टाकल्यानंतर ते थोडं चेंज करायचं. चेंज केल्यानंतर त्यामध्ये परत 1 ग्लास पाणी टाकायचं. कुकरमध्ये पण पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर ते जी डाळ आहे ती कुकरमध्ये शिजवायला ठेवायची. त्याच्यामध्ये वरून झाकण ठेवायचं. झाकण लावल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं. गॅस ऑन करायचं. गॅस ऑन केल्यानंतर त्यामध्ये कढई ठेवायची. कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल पण तुमच्या आवडीनुसार टाका. तुम्हाला जास्त पाहिजे का कमी पाहिजे तसं टाका. त्यामध्ये मी मिरची आणि लसूण टाकलेला आहे. लसूण टाकल्यानंतर त्याला छान तडका असा द्यायचा आहे. तडका दिल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि ते चांगला ब्राउनिश असं होऊन द्यायचं. आणि कांदा ब्राऊन झाल्यानंतर छान लागतो. त्यात थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर थोडं ते परतवून घ्यायचं. परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जर पाहिजे तर टोमॅटो टाका, पण मी टोमॅटो स्किप करते पालेभाजीमध्ये. तर त्यामध्ये थोडी नंतर मेथी टाकायची. मेथी टाकल्यानंतर वर खाली चांगलं परतवून घ्यायची. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर वरून झाकण ठेवायचं. नाही ठेवलं तरी पण चालतं, कारण ही भाजी वाफेवरती पटकन शिजते. आणि आम्हाला ह्या भाजीमध्ये खोबरं टाकायची सवय आहे, तर खोबरं टाकायचं. ही झालेली आहे माझी मेथीची भाजी तयार. तर पुढे मी करणार आहे पुन्हा गॅसवर कढई ठेवते. कढईमध्ये तेल टाकणार आहे. तेल टाकल्याच्यानंतर त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची असं टाकणार आहे, कारण मला गोडी डाळ बनवायची आहे. गोडी डाळ बनवण्यासाठी त्यामध्ये मी टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्याच्यानंतर हळद टाकते. हळद टाकल्याच्यानंतर ते थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे मिश्रण सगळं एकजीव झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जी शिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे ती त्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्याच्यानंतर त्या डाळीला उकळी तर येतेच, पण डाळीचा कलर तर बघा किती सुंदर दिसतोय. ते डाळ उकळी आल्याच्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, कारण डाळीमध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर छान लागते डाळ आणि बघायला पण सुंदर दिसते. तर ही झालेली आहे माझी गोडी डाळ तयार. आता मी वाटप तयार करत आहे. त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकल्याच्यानंतर त्यामध्ये ओला नारळ किसलेला आहे, ते कांदा आणि मिरची असे टाकणार आहे. ते वाटप चांगलं मी भाजून घेणार आहे, कारण भाजल्यानंतर छान लागतो. असंच जर ठेवलं ते थोडं बेचव असं कच्चं असं लागतो. त्यामुळे आम्ही भाजीमध्ये हे वाटण टाकतो भाजलेलं. कोणाला जर सुकं खोबरं वापरायचं असेल तर सुकं खोबरं पण वापरू शकता. आम्हाला हे ओला नारळाची सवय झालेली आहे, तेव्हा आम्ही ओलं नारळ वापरतो. तुम्ही इथे थोडं तांदूळ शिजायला घातले, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि आमचं भात तयार आहे. मी इथे आलू मटर घेतलेले आहेत. आलू मटर मी पहिल्यांदा शिजवून घेते, कारण हल्ली मटर शिजायला खूपच वेळ लागतो. त्याच्यामुळे मी हे मटर आणि आलू थोडं शिजवून घेतलेलं आहे.
त्यानंतर मी कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकते. तेल टाकल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि लसूणचा तडका देणार आहे आणि नंतर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे. तेल टाकल्यानंतर कांदा, टोमॅटो मिश्रण सगळं एकजीव करून घेणार आहे. मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटप तयार केलेलं आहे ते वाटप टाकणार आहे. त्यामध्ये हळद, मीठ, मसाला टाकते आणि लाल मिरची पावडर हे टाकणार आहे. कारण हा मालवणी मसाला थोडासा तिखटच आहे, त्यामुळे मी हे मसाले थोडेच टाकत आहे. ते मिश्रण एकजीव करून घेते. एकजीव केल्यानंतर ते जे सारण एकजीव केलेलं आहे त्यात तेल आपोआप सुटतं. जे आपलं मिश्रण बरोबर झालेलं आहे त्यात मी मटर आणि आलू टाकत आहे. ते चमच्याने सगळं मिश्रण एकजीव करून घेते आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकणार आहे. कारण मी सगळ्यामध्ये जास्त कोथिंबीर वापरत असते. कोथिंबीरशिवाय टेस्ट नाही. ही झालेली आहे माझी आलू मटरची भाजी. आता मी गुळपोळी तयार करणार आहे. गुळपोळी तयार करण्यासाठी तीळ, गूळ आणि वेलची पावडर असं मी घेत आहे. ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मिक्सरला बारीक करून घेतल्याच्यानंतर ते मी जे कणिक मळून घेतलेलं आहे ते कणकेचे एक एक गोळे तयार करून घ्यायचे. गोळे तयार करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये हे जे सारण तयार केलेलं आहे ते सारण त्याच्यामध्ये भरायचं आणि एक एक पारी अशी लाटून घ्यायची. आणि त्यानंतर आपण जसं चपाती शेकवतो तव्यावर तशी चपाती शेकून घ्यायची. म्हणजे हे गुळपोळी छानच लागते खायला. आज बैलपोळा सण आहे, त्यासाठी मी काहीतरी गोड पाहिजे म्हणून हे गुळपोळी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. ओके, बाय बाय. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.